आज आपण कारल्याची अशी भजी बनवणार आहोत, की ती अजिबात कडू लागणार नाहीत. कारले कडू लागते म्हणून बरेच जण टाळतात. पण या सोप्या पद्धतीने भजी बनवल्यानंतर कडूपणा एकदमच कमी होतो आणि भजी खूप टेस्टी लागतात. आज आपण कुरकुरीत आणि चविष्ट भजी इथं तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण ही हिरवीगार अशी 3 कारली इथं घेतलेली आहेत. धुवून स्वच्छ केलेली आहेत, कोरडी केलेली आहेत. मागचे पुढचे देठ आहेत त्याचे ते काढून घ्यायचे आहेत आणि पातळ असे आपल्याला इथं काप करायचे आहेत पहा. पातळ सगळ्या याचे इथं काप करून घ्यायचे आहेत. त्याची वरचे साल जी आहे ती काही काढायची वगैरे काहीच करायचं नाही पहा ते. फक्त इथं सगळी आपली कारली इथं पातळ स्लाइस आपण इथं करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला त्या एका वाटीमध्ये आपण टाकणार आहेत पहा या सगळ्या. वाटीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे पहा. मिठामध्ये ते 15 मिनिटं तसेच ठेवायचे आहेत. मीठ सगळीकडे लागल्यानंतर म्हणजे ते चवीला भजी खूप चवदार लागतात त्याच्यामुळे. बाजू साईडला ठेवू पहा आपण तोपर्यंत दुसरं काम करूयात. आपण इथं जिरे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेले आहेत. याची भरड आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये करायची आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटू पण शकता. जाडसरच करायचं आहे ते आपल्याला. वाटी घेतलेली पहा आपण जाडसर भरडा त्याच्यामध्ये काढलाय. आता 2 जे पळे आहेत ते आपल्याला इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आपण साधं, घरी दळून आणलेलं आणि अर्धा जो चमचा आहे ते आपल्याला इथं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी. त्याच्यामध्ये काही थोडेसे मसाले आपण ॲड करणार आहोत. हळद घेतलेली पहा सुरुवातीला. नंतर थोडीशी आपण इथं हिंग टाकलेलं आहे. नंतर काश्मीरी मिरची थोडी घेतलेली आहे आणि थोडं जे तिखट आहे आपलं चवीला, ते तिखट पण इथं थोडंसं घेतलेलं आहे. पहा अर्धा-अर्धा चमचाच घेतलेला आहे सगळं. आणि जो मसाला आहे आपला भाजीमध्ये टाकायचा तो पण फक्त इथं छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे हे सगळं साहित्य. आणि हे सगळं हलवून घ्यायचं आहे पहा. मीठ आपल्याला अजून टाकायचं आहे. कारण याच्यामध्ये मिठाचा अंदाज येत नाही मग ते खारट लागतील. आपण ते मिठाच्या पाण्यात तिकडे भिजवलेले पण आहेत. एकदा चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ते भिजवायचं आहे पीठ. पीठ भिजवताना एकदम पाणी टाकायचं नाही पहा. कमी-कमी पाणी टाकून घट्टसर अशा पद्धतीने ते आपल्याला ते पीठ भिजवायचं आहे. कोथिंबीर आपण दरम्यानच्या काळात धुवून, कापून बारीक चिरलेली आहे पहा. आता मीठ टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे थोडासा अंदाज येतो नाहीतर मग भजे खारट होण्याची शक्यता असते. असं चांगलं घट्टसर पीठ मळायचं आहे पहा. फार पातळ पाणी पाणी ओतून ठेवायचं नाही अगोदर. पातळ झाल्यानंतर काहीच चालणार नाही. आता आपण ते मिठाच्या पाण्यात जे काप टाकले होते त्याचं काय झालं बघू आपण. आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत पहा. 5 ते 7 मिनिटं स्टीममध्ये इथं वाफवायचं आहे. स्टीम जर तुमच्याकडे नसेल तर साधी चाळणी असते आपली. एखाद्या कढईच्या खाली एखादं झाकण ठेवून त्याच्यावरती तुम्ही चाळणी ठेवून त्याच्यात पण तुम्ही हे वाफवू शकता. फक्त 5 ते 7 मिनिटं ते वाफवायचे आहेत. शिजवायचे नाहीत पहा ते आपल्याला. वाफ द्यायची आहे त्याला. त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आपण. सगळे टाकलेत पहा आपण आता आणि थोडंसं 1 चमचा अगदी पोह्याचा चमचा आहे तेवढं आपलं हिरवं पाणी इथं तुम्हाला दिसतंय पहा. हे बघा म्हणजे आपण कारले धुतलेले पण नाहीत पहा कापल्यानंतर. भाज्या धुवायच्या नसतात कापल्यानंतर तसे आपण कारले पण धुतलेले नाहीत आणि अगदी किती थोडंसं पाणी निघालंय पहा. मिठाचं पाणी आहे ते. आता 5 ते 7 मिनिटं आपण याला वाफवून घेऊ. 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत पहा. आता हे वाफवलेले जे कारले आहेत ते एका चाळणीत आपण काढून घेणार आहेत म्हणजे त्याला सगळीकडून त्याची वाफ जाईल आणि ते पटकन कोरडे होतील. ताटामध्ये ते पटकन कोरडे नाही होत पहा. असे चाळणीत टाकले ना सगळीकडूनच त्याला हवा लागते त्याच्यामुळे पटकन कोरडे होतात. पहा आपण ते खूप शिजवलेले नाहीयेत, छान शिजलेत. हिरवागार रंग तसाच आहे. त्याचं कारण आहे स्टीममध्ये जे पाणी आहे ते आपलं पांढरं शुभ्र तसंच आहे पहा. त्याच्यामध्ये अजिबात त्याचं कारल्याचं काही
पाणी उतरलेलं नाही. म्हणजे आपले कारले जे आहेत ते व्हिटॅमिनयुक्त तसेच राहिलेले आहेत पहा. हिरवा रंग तसाच आहे. कोरडे झालेले आहेत पहा कारले. आता आपण भजे काढायला इथं सुरुवात करणार आहे. आता याचे पीठ जे आहे याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे. हातावर तो चुरगळून घ्यायचा आहे. आणि मग तो त्याच्यात टाकू आपण. असा शेवटीच तो टाकायचा आहे. अगोदर जर तो टाकला असता तर तो भिजून गेला असता. तेल टाकलेलं आहे पहा. आपण इथं गॅस चालू केलेला आहे. कढई छोटीच घेतलेली आहे आपल्याला. छोट्या कढईमध्ये कमी तेल लागतं पहा. आणि मोठी जर कढई घेतली तर मग तेल जास्त लागतं. मग तेल वाया जातं आपलं. त्याच्यापेक्षा आपलं छोटी कढई घेतली ना. आता तेल तापलेलं आहे पहा चांगलं. आपण तो एक कण टाकून बघितलाय त्याच्यामध्ये तो खालून वरती आलाय. त्याच्यामुळे आपण आता भजी काढायला सुरुवात करणार आहे पहा. असे सगळे भजे आपण टाकून घेतलेत. सुरुवातीला एकदा तेल तापल्यानंतर गॅस जो आहे तो मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. खूप मोठा नाही ठेवायचा, नाहीतर भजे मग वरून जळतात आणि आतून कच्चे राहतात. आता हे दुसरे तोपर्यंत त्या पिठात टाकून घ्यायचे म्हणजे त्याला पीठ एकदा लागलं ना, तर आपल्याला पटपट टाकता येतात मग. त्या स्लाईसला आहेत ना, खूप असं दाट पीठ पण नाही लावायचं जास्त आणि कमी पण नाही लावायचं. मध्यम प्रतीचं पीठ लावायचं आहे त्याला. हलवून घ्यायचे आहेत पहा चांगले. अतिशय टेस्टी लागतात पहा हे भजी. आणि मुलं बरेच लोकं कारले खातच नाहीत पहा कडूपणामुळे. त्याच्यामुळे अशी भजी ही त्यांना पर्वणीच आहे. छान निघलाय पहा. असे सगळेच आता आपल्याला इथं काढून घ्यायचे आहेत भजी. पहा टाकताना त्याचा कुरकुरीत आवाज येतोय. पहा कारले पाहून नाकं मुरडणाऱ्यांसाठी ही भजे म्हणजे पर्वणीच आहे. त्यांनी भजे करून जरूर खावेत. अतिशय टेस्टी लागतात पहा ही भजी. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत खाऊ शकता किंवा चहासोबतही तुम्ही खाऊ शकता दुपारी 4च्या सुमाराला. तुम्ही दुपारी केव्हा चहा करत असाल तेव्हा. अशी सगळीच भजी आपण इथं काढून घेतलीत पहा. शेवटचा घाणा आहे आता हा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. अजिबात ही भजी कडू लागत नाहीत पहा. हे काय वरून क्रिस्पी झालेत आणि आतून असे मऊ आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण एक फोडून